आणि या सभागृहामध्ये आपण बघत असाल तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचं मोठं संख्याबळ आहे आणि ते महायुती म्हणून निवडून आलेलं आहे। तर आमचे मित्र सचिनजी यांनी सांगितलं मगाशी का एक वन साइड आमचं आलं असतं तर ते आमचं पण येणार होतं, परंतु काय ते आम्हाला तसं करायचं नव्हतं। आमच्या नेतृत्वाने सांगितलं का आपल्याला तशी काय करण्याची आवश्यकता नाही, आपण महायुतीमध्ये लढलेलो तर आपण महायुतीमध्येच आपला महापौर आणि उपमहापौर बसणार आहे। पाटील साहेब, मी फक्त कल्पना दिली, मला असं नाही, आम्हाला पण कल्पना द्यायची आहे, असं काही दुखवायचं नव्हतं मला। नाही, राहुल दामले माझे खूप जुने मित्र आहेत, खूप अभ्यासू आहेत, त्यांचा फायदा नक्कीच पुढे होणार आहे। तुम्हाला उत्तर देतो मी। अरे काय पहिल्या सभेला तरी काहीतरी जरा शिष्टाचार पाळा, पहिली सभा आहे तर पहिल्या सभेला तरी। तर आता मागच्या निवडणुकीमध्ये एक गाणं खूप गाजलेलं आहे, किंग मेकर आहेत किती, त्या प्रकारे किंग मेकर असतील अनेक, पण त्यांना भारतीय जनता पार्टीची भीती। ही परिस्थिती या कल्याण डोंबिवलीमध्ये आहे, हे सगळ्यांनी समजून देखील घेतलं पाहिजे। त्याचबरोबर सचिन पोटे साहेबांनी सांगितलं की बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं, महिलांना 50% आरक्षण दिलं म्हणून महिला घराच्या बाहेर पडू लागल्या आणि आज एवढी मोठी संधी मिळाली। तर मला आनंद तर त्या गोष्टीचा आहे, दुःख एवढं आहे का मागच्या टर्म मध्ये सभागृहामध्ये सचिन पोटे साहेबांच्या ताई या सभागृहात होत्या, परंतु एक दिवशी देखील कामकाजासाठी आल्या नाही, फक्त बाहेरनं हजेर लावून जायचे। तर माझी त्यांना विनंती असेल का ताईंना पुन्हा एकदा या सभागृहामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्ही आणा आणि त्यांना या डायसवर बसण्याची संधी द्या। धन्यवाद।